हाय हॅलो नमस्कार, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत दाल फ्राय। तर दाल फ्राय बनवण्यासाठी मी इथे डाळ जी आहे त्या उकडून घेतलेली आहे। तर याच्यामध्ये तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि चणा डाळ असे सगळे या चारही डाळी मिक्स करून डाळ छान अशी उकडून घेतली। आता आपण फोडणी करणार आहोत। त्याच्यासाठी लागणार आहे कांदा बारीक चिरून घेतलेला, कोथिंबीर, टोमॅटो, मिरची स्लीट करून घेतलेली, कढीपत्ता आणि आलं लसूणची पेस्ट। तर आणि ज्या अख्ख्या ज्या लसूणच्या पाकळ्या होत्या त्या आपण नंतर फोडणीला घालणार आहोत। तर इथे मी तेल गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये राई, जिरं आणि हिंग घालून फोडणी केली। त्यामध्ये आपल्याला ज्या स्लीट करून घेतलेल्या उभ्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि छान अशा मस्त फोडणी अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आता त्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे कोथिंबीर थोडीशी, तर कढीपत्ता घालायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये, जेणेकरून टेस्ट अतिशय छान लागते। तर थोडीशी कोथिंबीर घालून छान असं परतून घ्यायचं आहे आणि असं 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालणार आहोत। तर कांदा त्याच्यासोबत आपल्याला आलं लसणाची पेस्टसुद्धा घालायची आहे, जेणेकरून दोन्ही पण असे छान फ्राय होतील आणि त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। त्यानंतर आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, मीठ घालायचं आहे आणि परत पुन्हा छान असं मिक्स करून त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो कांदा मऊ होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे। आता इथे आपला जो टोमॅटो आणि कांदा सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते छान असे मऊ शिजलेले आहेत। तर आता आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत। त्यामध्ये मग आपल्याला काश्मीरी मिरची पावडर, हळद, त्यानंतर धणे पावडर, जिरे पावडर आणि गरम मसाला असं सगळं घालून पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला त्यामध्ये हे थोडं सुकं दिसतं आहे आपल्याला, म्हणून थोडंसं मी 1-2 चमचे पाणी घालणार आहे आणि पुन्हा छान परतून त्याला झाकण ठेवून शिजू देणार आहे, जेणेकरून आपले मसाले कच्चे राहणार नाही, छान असे शिजून येतील। आता हे बघा, तुम्ही बघू शकता छान असं आपले सगळे मसाले, कांदा, टोमॅटो मिक्स झाले आहे। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत जी उकडून घेतलेली डाळ आहे ती आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत आणि छान असं ते सगळे थोडंसं पाणी अजून ॲड करायचं। तुम्हाला जेवढं पातळ हवं तेवढं पाणी ॲड करायचं आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी आली की त्यामध्ये आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। तर ही डाळ आपली तर रेडी झाली आहे, पण त्या डाळीला घालण्यासाठी एक स्पेशल तडका द्यावा लागतो। तर इथे मी छोट्या पॅनमध्ये, फोडणीचा जो पॅन असतो त्यामध्ये तेल घालून जी आपण लसूण जी आहे ती बारीक करून घेतली आहे ठेचून, आणि मग ती त्या तेलामध्ये त्याची फोडणी द्यायची आणि वरून थोडंसं आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आणि छान अशी फ्राय करून आपल्याला ती फोडणी डाळीमध्ये घालून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली दाल फ्राय रेडी आहे खाण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता मस्त टेक्स्चर आलं आहे, त्याचं टेक्स्चर छान आलं आहे, कलर छान आला आहे आणि टेस्टला पण अप्रतिम लागते। वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि अशा प्रकारे आपली दाल फ्राय रेडी आहे। तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।